एकच गेम वाजवणार. रिप्लाय एकच गेम वाजवणार. रिप्लाय कन्फर्म. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं, या इमेज लेअरला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एका साईडला इमेज लेअर प्रॉपर एका साईडला करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, प्लस की द्यायचं आहे आणि शेवट इमेज लेअरच्या येऊन एक प्लस की देऊन इमेज आहे तो आपल्याला जिथपर्यंत स्क्रोल करायचं तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे आणि बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकता आपला इथला ॲनिमेशन क्रिएट झालेला आहे. त्यानंतर 4.22 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील बाकीचे जे इमेज आहेत ते एक एक प्रमाणे काय करायचे आहे, बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे मीही ॲड करून घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे, प्रॉपर बीटमार्कनुसार प्रत्येक इमेज लेअर ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इमेज लेअर प्रॉपर ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या साईडला क्लिक करायचे. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअरचा फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर काय करायची, ही रेक्टँगल लेअर आहे ती लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची आहे. वरती घेऊन आल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, 4.22 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची शेवटपर्यंत लेंथ वाढवायची आहे आणि तर आपल्याला काय करायचं, वरती सेट करायचं. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा स्मॉल लेअर संपल्यानंतर ह्या स्मॉल लेअर संपल्यानंतर 6.10 चा जो इमेज आहे तो डिलीट करायचा आहे. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे की खालील प्लस चिन्ह अशा प्रकारे खालील प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला मटेरियलमध्ये 16.9 या रेशोमध्ये तयार करून इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि तो या लेअरला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता बाकीच्या ज्या इमेज आहेत त्याही प्रॉपर ॲड करून घ्यायच्या आहेत. बघू शकता आता प्रॉपर इमेज ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा इमेज इथं ॲड केलेला आहे, प्रॉपर PNG ॲड केलेला आहे. आता फक्त काय करायचं, इफेक्ट राहिलेला आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता हे 4 इफेक्ट आहे. तर पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की 4.22 या सेकंदाच्या या ज्या स्मॉल लेअर आहेत त्या प्रत्येक लेअरला आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचे आहे. म्हणजे ह्या 4ही लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून म्हणजे 7.27 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आणि 11.5ला. त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून 3rd नंबरचा हा इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिले जे स्मॉल लेअर सोडून आपण काय करायचं आहे, तर बघू शकताय 9.16 या सेकंदाच्या बीटमार्कला फक्त पेस्ट करायचे आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि लास्ट 3 लेअर इफेक्ट कॉपी करून परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला माहिती आहे की आपण जिथं इमेज प्रॉपर ॲड केलेला आहे त्या इमेज लेअरला ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर थोडंसं पुढून जिथं प्रॉपर लेअर जुळत आहेत तिथं काय करायचे, फक्त ह्या साईज वाढून 3च लेअर ठेवून घ्यायचे आहेत. लेअर ठेवून घेतल्यानंतर इथं आपल्याला PNG 2 भागात कट करायचा आहे. अशा प्रकारे कट केलेला भाग आहे
तो इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करायचा आहे. बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.